या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तसेच तालुका विधी सेवा समिती पेठ वडगाव यांच्या वतीने अंबप येथे फिरत्या लोक अदालतीच्या निमित्ताने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.जे. पेंडे उपस्थित होत्या। यावेळी पेठ वडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए.डी. तांदळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट यू.आर. पाटील, सरकारी वकील डी.ए. धुमाळे, सचिव ॲडव्होकेट एस.बी. पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ डी.एम. जाधव यांच्यासह ॲडव्होकेट विनायक घाडगे, ॲडव्होकेट ओमकार शिंदे, ॲडव्होकेट उमेश मानगवे, ॲडव्होकेट सुप्रिया पाटील तसेच सहागट विकास अधिकारी महालेसर यांची प्रमुख उपस्थिती होती। शिबिरात ॲडव्होकेट सुप्रिया पाटील यांनी फिरत्या लोक अदालतीचे उद्दिष्ट व त्याचे फायदे सविस्तरपणे स्पष्ट केले। सरकारी वकील डी.ए. धुमाळे यांनी मोटार अपघात कायद्याविषयी मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषणात एस.जे. पेंडे यांनी लोक अदालतीमुळे न्याय प्रक्रिया सुलभ व वेगवान होत असल्याचं सांगत नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या फिरत्या लोक न्यायालयात दिवाणी विभागातील एक दाखल प्रकरण तसेच दाखलपूर्व एकूण प्रकरणे तडजोडीने यशस्वीरित्या मिटवण्यात आली। कार्यक्रमास पेठ वडगाव वकील संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ तसेच अंबप ग्रामपंचायत क्षेत्रातील उपसरपंच सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। टीव्ही नेक्स्ट साठी पेठ वडगावहून सतेज मोरे।